गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पूज्य ज्योत्स्नाताई, तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. आजच्या प्रवचनमालेचे आजचे 150वे सत्र. तर तुम्हाला नम्र विनंती करतो, आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करू. कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. सगळ्यांना नमस्कार करते. श्री शंकराचार्यांना नमस्कार करते. आज मी श्लोक म्हटले नाहीत, मला पटकन लक्षात आले नाहीत त्यामुळे, पण आता आलेले आहेत त्यामुळे ते आधी त्यांना नमस्कार करणं सगळ्यात महत्वाचं आहे, श्री गुरूंना आणि श्री शंकराचार्यांना. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. माझा शेवटचा श्लोक मी म्हणते, हा विवेक चुडामणी शंकराचार्यांनी स्वतः त्यांचे जे श्रीगुरु गोविंद पादाचार्य त्यांना नमस्कार केलेला आहे. तर तो श्लोक नेहमी घेते मी, कारण हा ग्रंथ समजायला या सगळ्यांची कृपा आवश्यक आहे. तरी देखील कळेल असं काही सांगता येत नाही. आपलं गेल्या वेळेस 519 पर्यंत झाला होता. आता पुढला आपण सुरू करूया. 520वा असा आहे की महास्वप्ने मायाकृत जनिजरा मृत्युगहने भ्रमंतम क्लिश्यंतम बहुलतरतापै अनुदिनम अहंकार व्याघ्र व्यथितम इमं अत्यंत कृपया प्रबोध्य प्रस्वापात परमवितवान मामसी गुरु. श्री गुरूंना नमस्कार करतात. याच्या आधीही काही श्लोक पाहिले की हा जो शिष्य आहे, सत्शिष्य आहे, उत्तम शिष्य आहे, अधिकारी शिष्य आहे. कारण त्याला उपदेश केल्यानंतर ज्ञान त्याचं दृढ झालेलं आहे, म्हणजे दृढ होण्याच्या मार्गात आहे. श्री गुरु सांगतायतच त्याच्याबद्दल. आणखीन ते ज्ञान झाल्यानंतर शिष्यांनी आपला अनुभव सांगायला सुरुवात केली. अनुभव सांगितला की त्याला तो कसा आहे हे कळलं. सगळ्याचं कारण तो आहे, ब्रह्मरूप तो आहे, हे त्याला सगळं कळलं. आणखीन हे कळलं ते कोणाच्या कृपेने कळलं? श्री गुरूंच्या कृपेने कळलं. म्हणून श्री गुरूंना पुन्हा पुन्हा शिष्य नमस्कार करतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की श्री गुरु कृपा म्हणजे काय? गुरु ज्या वेळी अनुग्रह देतात तर त्यावेळी तेव्हापासून ती कृपा कार्यरत होतेच. ज्यावेळी शिष्याचा अधिकार वाढतो तर त्यावेळी त्या कृपेचा परिणाम शिष्याला जाणवायला लागतो.
कृपा असतेच, पण शिष्याचा अधिकार वाढल्यानंतर तो त्याला कळायला लागतो. आणखीन कृपेचा शेवटचा परिणाम म्हणजे प्रत्यक्ष तो अनुभव येणं. महाकारण देहातनं पलीकडे उंबरठ्याची अवस्था आहे ती आपल्याला माहिती आहे. त्याच्यातून पलीकडे जाणं हा श्री गुरु कृपेचा परिणाम आहे. आणखीन त्यांची कृपा असल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. श्री गुरूंची खूप कृपा, तर त्याच्यामुळेच हे होऊ शकतं. आणि म्हणून शिष्य श्री गुरूंना पुन्हा पुन्हा नमस्कार करताय. इथेही शिष्य म्हणतोय की मी महास्वप्नात होतोय. कुठला दीर्घ काळातलं स्वप्न आहे. कोणी निर्माण केलं? तर मायेने निर्माण केलं. त्या स्वप्नात काय काय होतं? त्याच्यात मी कोणीतरी वेगळा होतो. मला जन्म होता, जरा, मृत्यू, म्हणजे जे देहाला 6 विकार सांगितलेले आहेत, तर ते मी अनुभवत होतो. आणखीन त्यांच्या अरण्य म्हणजे ज्याच्यात आपण अडकतो, ज्याच्यात आपण दुःख भोगतो, ज्याच्यातनं बाहेर पडणं फार कठीण असतं, अशा जागी मी हिंडत होतो. पण ते स्वप्न होतं हे मला आत्ता कळलं. काय असतं, आपण स्वप्नात जोपर्यंत असतं ना, तोपर्यंत स्वप्न हे आपल्याला कळत नाही. जनक राजाची कथा आपल्याला माहिती आहे की एकदा जनक राजाला स्वप्न पडलं. आणखीन त्याच्यात तो पूर्णपणे भिकारी अवस्थेत होता. त्याला काहीही खायला मिळत नव्हतं. आजारी पडला, औषधाला काही मिळत नव्हतं. आणि जागा झाला तर राजमहालात. त्याला प्रश्न पडला की खरं काय? त्यावेळी ते खरं वाटत होतं. त्यावेळी तो दुःख भोगत होता आणि कोणालाही उत्तर देता येत नव्हतं. ते अष्टावक्र मुनींनी दिलं की त्यावेळी ते खरं, आणखीन यावेळी हे खरं. स्वप्न जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत स्वप्न खरं वाटतं आपल्याला. त्याचे परिणाम देहावरती सुद्धा दिसतात, प्रत्यक्षातल्या देहावरती. मग स्वप्न आपण खोटं का म्हणतो? कारण त्याच्यातनं जाग झाल्यानंतर आपल्याला त्यातलं काहीही दिसत नाही. समजा स्वप्नात मी हिमालयात गेले आणि जेव्हा जागी होते तेव्हा मी अंथरुणावरती असते. हिमालयापासून कित्येक मैल अंतरावरती असते. म्हणजे मग ते नक्की खोटं आहे हे मला कळलं. पण स्वप्नात जागेपणीचा देह असतो का? स्वप्नात जागेपणी मी जिथे झोपलीये ते, आसपासची माणसं, परिस्थिती, हे काहीतरी असतं? काही नाही. देह अंथरुणावर पडलाय, पण स्वप्नात दुसरा देह निर्माण केलेला आहे मी मनाने. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की जागृत जसं स्वप्नातलं बाकी कुठेही आपल्याला दिसत नाही, त्याचप्रमाणे जे जागृतीत आहे ते देखील त्याच पद्धतीने जातं ना. स्वप्न का आपण खोटं म्हणतो? की ते आपल्याला कळत नाही म्हणून, दिसत नाही म्हणून. आणि जागृती मग काय आहे? जागृतीतलं स्वप्नात दिसत नाही, सुषुप्तीत दिसत नाही, म्हणजे जागृती पण तेवढीच खोटी आहे. जागृती काय आणि स्वप्न काय, दोन्ही ज्या अवस्था आहेत, तर त्या अवस्था परस्परात नाहीये. म्हणजे त्यांचा एकमेकात व्यतिरेक आहे. शास्त्रीय भाषेत व्यतिरेक आहे, म्हणजे एका अवस्थेत दुसरी अवस्था नाही. म्हणजे दोन्ही सारख्या खोट्या आहेत. पण तरी देखील मी आत्ता व्यावहारिक सत्तेत जी जागृती म्हणते आणि ती स्वप्नावस्था म्हणते, स्वप्नाची म्हणजे प्रातिभासिक सत्ता म्हणते, मनाची, मानसिक, काल्पनिक अशी सत्ता म्हणते. पण प्रत्यक्ष पाहायला गेलं, विचार करायला लागलं, तर जागृती देखील तशीच स्वप्नासारखीच ठरते, प्रातिभासिक सत्ताच ठरते. वास्तविक पाहिलं तर प्रत्यक्ष दोनच सत्ता मानलेले.
एक प्रातिभासिक आणि एक पारमार्थिक. पण आपल्याला जागृती ही स्वप्न इतकीच खोटी आहे हे पटत नाही. आणि त्यामुळे आपण जागृतीला व्यावहारिक सत्ता म्हणून एक तिसरी सत्ता आपल्याला स्वीकारायला लागते. जसा गणितात एक्स म्हणून फॅक्टर स्वीकारायला लागतो गणित सुटेपर्यंत, त्याच्यानंतर तो जातो, त्याची खरी व्हॅल्यू आपल्याला कळल्यावर त्याचा उपयोग काही नसतो. तसा व्यावहारिक सत्ता म्हणून एक सत्ता स्वीकारायला लागते. पण वास्तविक पाहायला गेलं तर ही देखील स्वप्ना इतकीच खोटी आहे, फक्त दीर्घ स्वप्न आहे. त्या स्वप्नातले पदार्थ परत येत नाहीत. ह्या स्वप्नातले पदार्थ जाग झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच आहे, त्यामुळे आपल्याला ते खरे वाटतात. पण ते हे जे स्वप्न आहे जागृतीचं, हे ईश्वराने संकल्प केलेलं असल्यामुळे तेच पदार्थ आपल्याला परत दिसतात. आणखीन आपल्याला जे स्वप्न पडतात ते आपण कल्पना केलेली आहेत, आपली सामर्थ्य तेवढंच आहे, त्यामुळे तितक्या पुरती आपल्याला ती सत्य वाटतात. आणि ईश्वराने जे संकल्प केलेलं जग आहे ते ईश्वराचं स्वप्न आहे असं म्हणूया. आणखी त्या स्वप्नातलं मग ईश्वराच्या स्वप्नात चाललेले व्यवहार आपल्याला परत जेव्हा जाग होतं तेव्हा सत्यच वाटतात. दासबोधात छान अगदी आहे की अजन्मा होता निजेला तेने स्वप्नी स्वप्न देखील. ईश्वराचं स्वप्न आहे हे सगळं. अजन्मा म्हणजे परब्रह्म, त्याला ते मी आहे हे स्वप्न पडलं. आणखीन म्हणजे ईश्वर निर्माण झाला आणि त्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली, ते आपण आहोत. हे व्यावहारिक सत्ता आहे. आणखीन ह्या सत्तेत आपण परत परत जन्मतोय, परत परत मरतोय. ईश्वराने जो संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे चाललेलं असतं. त्याच्या स्वप्नात ह्या घटना सगळ्या चाललेल्या आहेत. रोज चाललेलं आहे, रोज दुःख आहेत, सुख आहेत, सगळं चाललेलं आहे. त्याच्यातनं बाहेर आपल्याला पडता येत नाहीये. शिवाय दुसरं असं होतं की मी इतकं आपलं चाललेलं असतं की त्या मीला जरा धक्का लागला की आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो. म्हणून इथे म्हटलंय की अहंकार रूप व्याघ्राने भयभीत केलेला होता मी. ह्या अरण्यात कुठच्या मायेनी जे केलेलं आहे, मायेनी म्हणजे ईश्वराच्या संकल्पामुळे जन्म, जरा, मृत्यू असं सगळं गहन अरण्य, त्याच्यात दुःख आहे, सुख आहे, सगळं आहे. आणि हे दीर्घ स्वप्न आहे, त्याच्यातनं मी बाहेर पडू शकत नव्हतो. त्याच्यात मी सतत भ्रमण करत राहिलो होतो, किती काळ माहित नाही, युगानुयुग मी भ्रमण करत होतो. त्याच्यात अहंकार रूपी वाघ फिरत होता. त्यांनी मला किती वेळा त्रास दिलाय सांगता येत नाही. किती वेळा खाल्लाय, किती वेळा परत मी जन्माला आलोय. कायम मी घाबरलेला होतो. अशा मला आपण अत्यंत कृपाळूपणाने त्या गाढ झोपेतनं जाग केलं. श्री गुरु जे आहेत तर ते त्यांना शरण आलेल्याला बाहेर काढतातच. मनापासून जो शरण जातो तोच जातो. शंकराचार्यांचं एक फार छान स्तोत्र आहे, त्याचं नाव काहीतरी गुरु दक्षिणामूर्ती किंवा काय, मला नक्की आठवत नाहीये नाव. पण त्याच्यात हे आहे की शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशस चारुचित्रम धनम मेरुतुल्यम वगैरे सगळं आहे. आणि शेवट ते म्हणतात की मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सगळ्या जगातल्या गोष्टी आहेत. पण जर का मन श्री गुरूंच्या चरणापाशी लीन झालेलं नसलं तर त्या सगळ्याचा काय उपयोग आहे. पूर्ण स्तोत्र असं आहे, त्याच्या शेवटच्या 2 ओळी ह्याच आहेत की मन जर का श्री गुरु चरणापाशी विसावलेलं नसलं, तिथे जर का ते लीन झालं नसलं, त्यांना शरण गेलं नसलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग आहे, काहीही नाही. म्हणून इथे अहंकार टाकून श्री गुरूंना शरण गेलेला आहे हा शिष्य.
आणि मग त्याच्यावरती पूर्ण कृपा झालेली आहे, पूर्ण कृपा. श्री गुरूंच्या लक्षणात सांगितलेलं आहे ना, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू. दयाळूपणा हा श्री गुरूंचा स्थायी भाव असतो. बुडते हे जनन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांना लोक निष्कारण काही म्हणजे स्वरूप हे आहे, आनंद रूप आहे ते, आणि तरी देखील ते गटांगळ्या खातात. काय म्हणायचं यांना कळत नाहीये त्यांना. स्वप्नातल्या वाघाने ते घाबरलेले आहेत. रस्त्याने जाताना लांब खोड एखादा झाड असतं विचित्र, त्याला घाबरत, काहीतरी तिथे आहे वाटून, भूत असेल, राक्षस असेल, माणूस असेल, घाबरत. तिथे घाबरण्यासारखं काहीतरी असतं का? काही नाहीये. पण त्याचं स्वरूप न कळल्यामुळे घाबरायला होतं. तसं आपल्याला ह्या जगाचं स्वरूप कळत नाही, मी कोण आहे हे कळत नाही, आणखी म्हणून आपण घाबरतो आणि म्हणून आपण दुःख भोगत असतो. जेव्हा श्री गुरुचरणांची लीन होतो तर त्यावेळेस ते आपल्याला तत्वम असी, ते तू आहेस, हा उपदेश करतात. नामाचा उपदेश करतात. नाम आणि नामी यांचा अभेद सांगतात आणि ते ब्रह्म तू आहेस हे समजावून सांगतात ते. आणि याच्यातून त्यांची कृपा जी आहे, तिथनं तो शिष्य त्या गाढ झोपेतनं, दीर्घकालीन झोपेतनं जागा होतो. जागा झाल्यावर काय मग? स्वप्न कुठे गेलं? दिसतंय पण नसल्यासारखं झालं. जागृतीचा आणखीन आपण ज्याला स्वप्न म्हणतो त्या पदार्थांचा हा फरक आहे, की हे ईश्वराच्या स्वप्नात आपण असल्यामुळे जागृती अवस्थेत आपल्याला ते जरी दिसलं तरी त्याचं आता स्वरूप कळलेलं आहे. स्वरूप कळल्यामुळे त्याच्यातनं आपल्याला दुःख होत नाही. जादूगार आपल्याला स्टेजवरती अनेक हे दाखवतो, अगदी माणूस कापून सुद्धा दाखवतो, नाहीसा करतो, काय काय करतो. पण आपल्याला माहिती असतं की हे सगळी नजरबंदीचा खेळ आहे, खोटा खेळ आहे. त्यामुळे आपण पोलिसांना बोलवायला जात नाही की यांनी माणूस कापलाय, खून केलाय म्हणून. आपल्याला माहिती असतं की ते खोटं आहे म्हणून. आपण केवळ आश्चर्य वाटत असतं की असं कसं काय तो करतोय. इथे तेच असतं की आपल्याला जग दिसतंय, कसं चाललंय, मजा येते. देहाला कष्ट झाले तरी देखील कसा खेळ आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. काय काय करून ठेवलं होतं पूर्वी, काय काय ईश्वराने ते हे केलेलं आहे, त्याचं सगळ्याचं आपण कौतुकाने बघत असतो. जसं ते जादूगाराचा खेळ बघतो तसं इथे कौतुकाने आपण जगाचा खेळ बघत असतो, देहाचा खेळ बघत असतो. कसं देहाला चाललंय, काय मन धावत आहे, ईश्वराची लीला अगाध आहे. ह्या पद्धतीने आपण जाऊ शकतो ज्यावेळी ते ज्ञान होतं त्यावेळी. खरं जेव्हा जाग होतं तेव्हा. जर का जाग झाल्यानंतर पुन्हा अडकलो आपण, पुन्हा ते खोटं वाटायला लागलं, तर जागे होता स्वप्न उर्मी गेलीच नाही. समर्थ सांगतात, जोपर्यंत मला कळलं असं मला वाटतंय तोपर्यंत मी स्वप्नातच आहे, कारण मला कळण्याचा संबंधच नाही, मी ब्रह्मच आहे. जेव्हा मी कळलं म्हणते तर त्यावेळी तिथे मी द्वैत निर्माण केलाय, तिथे मी त्रिपुटी निर्माण केली. मला कळलंय म्हटल्याबरोबर मी वेगळी झाली, ब्रह्म वेगळं झालं. मी ब्रह्म आहे ह्याच्यातून मी बाहेर पडलीये म्हणजे. मग ते खरं कसं असेल? श्री गुरूंनी अत्यंत कृपा करून त्या निद्रेतून पूर्ण जाग केलं आणि ह्या सगळ्या अनर्थांपासून सोडवलं. श्री गुरूंना शिष्य सांगतोय की मला तुम्ही या सगळ्या अरण्यातनं बाजूला केलं, त्याचं सगळ्याचं स्वरूप मला दाखवलं आणि माझं तुम्ही पूर्ण रक्षण केलेलं आहे.
म्हणून पुढल्या श्लोकात म्हणतात की नमस्तस्मै सदैकस्मै कस्मै चिन्महसे नमः यदेतद् विश्वरूपेण राजते गुरुराजते. म्हणजे हे गुरुराम, गुरुराया, गुरुराज, की हे ब्रह्म जे आहे कुठचं, येत येतत, हे जे संपूर्ण विश्वरूपाने विलसत आहे, विश्वरूपाने शोभायमान आहे, प्रकाशित झालेलं आहे, ते कोणाच्यामुळे झालेलं आहे? तुमच्यामुळे. इथे म्हटलेलं आहे की गुरुराज हे जे हे जगदाकाराने, म्हणजे सगळ्याच रूपाने, ज्याच्यात गुरु येतात, शिष्य येतात, झाडं, पाणी, डोंगर, दर्या, सगळे जीव, सगळं येतं. ह्या सगळ्या रूपांनी जे दिसायला लागलेलं आहे, जे प्रकाशित झालंय, म्हणजे मला कळायला लागलेलं आहे, जे मन बुद्धी यांना अगोचर आहे, निरंतर आहे, कायम टिकणार आहे, आपण हे सगळे पाहिलेलं आहे. आणि एकरूप आहे. वास्तविक हे जे भेद दिसत आहेत ते भेद नाही आहेत, ते सगळे एका ब्रह्मावरती आहेत. तेजोरूप आहात आणि असे जे आपण आहात त्यांना मी परत परत नमस्कार करतोय. म्हणजे इथे श्री गुरूंना तुम्ही ब्रह्म आहात असं वेगळं सांगितलं नाहीये, तर तुम्हीच तेजोरूप आहात. तुमच्यामुळे हे सगळं प्रकाशित झालंय. हे जे जगदाकाराने, संपूर्ण जगदाकाराने प्रकाशित झालंय म्हणजे काय आहे? आपली नेहमीची रज्जू, त्याच्यावरती कधी सर्प दिसतो, कोणाला माळ दिसते, कोणाला आणखीन काही दिसतं, म्हणजे नाना आकारांनी एकच रज्जूवरती दिसायला लागलं की नाही, एकाच ब्रह्मावरती अनेक रूप ही दिसायला लागलेली आहे. पण त्याच्या सगळ्याच्या मागे एकच ब्रह्म आहे, श्री गुरुरूप ब्रह्म आहे. श्री गुरु प्रत्यक्ष साकार ब्रह्म आहे. आपण रोज म्हणतो की अं, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती वगैरे, किंवा अं, सद ब्रह्मा विष्णू महेश परब्रह्म सगळं गुरुरूपच आहे, दुसरं काही नाहीये. म्हणजे ते सद्गुरु हेच ब्रह्म आहे हे आपण म्हणत असतो, पण तसा आपला भाव असतो असं नाही. ते लक्षात घेऊन म्हणायचंय आणि तो भाव कायम ठेवायचा. श्री गुरूंना केवळ देहात नाही बघायचं, तर श्री गुरु परब्रह्म आहेत, या सगळ्याचा आधार आहेत, तेजोरूप आहेत, निरंतर आहेत, सगळ्यामध्ये तेच आहेत, कारण ते ब्रह्म आहेत. त्यांचं खरं स्वरूप जे आहे ते मन, वाणी, इंद्रिय कशालाही न कळणार, सगळ्या रूपाने तेच आहेत, सगळीकडे तेच व्यापून आहेत. असे जे आहात आपण, त्यांना मी परत परत नमस्कार करतो. कारण त्यांना कितीही वेळा नमस्कार केला तरी तो कमीच आहे. त्यांनी अत्यंत असाध्य, अगम्य अशी परब्रह्म वस्तू मला प्राप्त करून दिली आहे, म्हणजे माझं स्वरूप मला कळवून दिलेलं आहे. माझं स्वरूप जे मी विसरले होते ते स्वरूप त्यांनी मला परत दाखवून दिलेलं आहे, की ते तूच आहेस, कुठे चाललीस, तुझे तुझं पाशी, बाहेर कुठे शोधतेस, तूच ते आहेस. त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या कृपेच्यामुळे हे झालेलं आहे. आणि त्याच्यातनं मग त्यांची काय अपेक्षा होती का की मी शिष्यांनी काही त्यांना द्यावं, काही त्यांच्यासाठी करावं? अजिबात नाही. श्री गुरूंचा केवळ बुडते जन देखवेना डोळा एवढंच असतं. शिष्याकडनं त्यांची काहीही अपेक्षा नसते. एकच म्हटलं तर अपेक्षा की शिष्याने लवकरात लवकर आपल्यासारखं व्हावं, म्हणजे मी ब्रह्म आहे हे त्यांनी ओळखावं, ब्रह्मरूप व्हावं आणि इतरांना मार्गदर्शन करावं. ते आपल्यावरती ऋण असतं त्यांचं, आणि ते ऋण
वाचावरून परिहार म्हणून अमृतानुभवात एक पूर्ण प्रकरण आहे, की जे श्रीगुरूंचे ऋण होतं तर त्याचा थोडासा परिहार मी हे सांगून केलाय असं माऊलींनी म्हटलंय त्याच्यात. कारण ते ऋण कधीही न फेटणार आहे. जे मी इतका गटांगळ्या खात असते, तर त्यातनं मला बाहेर काढलं, आणि नुसतं बाहेर काढलं नाही तर पूर्ण निरोगी केलं. जे भव सागरात भवदुःखात दुःखी होते, त्याच्यातनं काढून पूर्णपणे संपन्न ब्रह्मसाम्राज्य असं दिलं. म्हणून त्यांना परत परत फक्त नमस्कार करू शकतो. त्याच्या पलीकडे काय करणार? त्यांना काही नको असतं आपल्यापासून. म्हणून नमस्काराच्या शिवाय दुसरं काहीही करता येत नाही. शिष्य जो आहे तो पूर्णपणे लीन झाला, मनापासून लीन झाला. चरण, शरण म्हणजे केवळ नमस्कार करणं, अगदी साष्टांग नमस्कार करणं हे सुद्धा शरण नाहीये. शरण म्हणजे ते म्हणतील ते मान्य. कल्याण स्वामी आणि समर्थ यांच्या अनेक आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत. ते म्हणतील ते मान्य, ते करतील ते योग्य आहे, ते माझ्या कल्याणाचंच आहे. शरणागती ही शब्दांनी बोलायची नाहीये. हे अढळ निष्ठा आहे तिथे. मला वाचवायला तेच समर्थ आहे, कारण ते तिथे तद्रूप झालेले आहेत. तर समर्थांचं दासबोधात एक आहे की अं, रोग्या रोग्यापाशी रोगी गेला औषधासाठी, काय उपयोग आहे? वैद्यापाशीच जायला पाहिजे ना. तसं आहे, स्वरूप ज्याला कळलेलं असतं तर त्याच्या जवळ स्वरूपाची ओळख करून जायला घेण्यासाठी जायला हवं. श्री गुरूंना स्वरूपाची ओळख असते, म्हणून श्री गुरूंच्याकडे जाऊन त्यांना शरण जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं, तरच उपयोग होतो. म्हणून शिष्य इथे केवळ नमस्कार करतोय, नमस्कारांनी पूजा करतोय, त्यांचे परत परत आभार मानतोय. मग काय होतं पुढे हे सगळं पाहिल्यावरती? तर इति नतमवलोक्य शिष्यवर्यम समाधिगतात्मसुखम प्रबुद्ध तत्वम प्रमुदित हृदय सदेशिकेंद्र पुनरिदम आहवच परम महात्मा. असा समाधीचा ज्याला अनुभव आलेला आहे, सुखाचा आत्मसुख ज्याला कळलेलं आहे, पूर्णपणे ब्रह्म होऊन तो त्याचा अनुभव घेऊन आलेला आहे, असा हा शिष्य आहे. शिष्यवर्यम म्हटलंय, उत्तम शिष्य आहे. तर असा त्याला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना गुरूंनी पाहिलं, आणि त्याची ती स्थिती पाहून श्री गुरूंना अत्यंत आनंद झाला, की हो, आता हा शिष्य आला माझ्या बरोबर, त्याला पूर्ण ज्ञान झालं, तो आता आनंदरूप झालेला आहे. आत्मसुख, निजानंद, आत्मानंद आता त्याला गवसलेला आहे. म्हणून श्री गुरूंना अत्यंत आनंद झाला, आणि मग ते त्याला पुढे म्हणाले. श्री गुरूंचा आनंद सांगतायत. श्री गुरूंना आनंद जो होतो, खरा आनंद जो होतो, तो शिष्याची पूर्ण स्थिती पाहून होतो. बाकी ठीक आहे, पण कोणीही शिष्य पूर्णत्वाला गेला की त्यांना खरा आनंद होतो, ते वाट बघत असतात की कधी हा येतोय म्हणून. मग आता ते काय म्हणतात त्याला पुढे, आता श्री गुरु काय सांगतायत अशा शिष्याला? तर तो विषय सुरू झाला की ब्रह्म प्रत्यय संततीर जगदतो ब्रह्मैव सत् सर्वतः पश्याध्यात्म दृशा प्रशांत मनसा सर्वास्वस्थास्वपि
रूपादन्यदवेक्षितं किमभितश्चक्षुष्मतां दृश्यते तद्वत् ब्रह्मविदः सतः किमपरं बुद्धेर्विहारास्पदम्. म्हणजे काय आहे की ह्या सगळ्या अवस्था आहेत. कुठल्या अवस्था आहेत? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सर्वासु अवस्थासु. सगळ्या अवस्थांच्या मध्ये आता तुला काय दिसतंय? तर ह्या विश्वामध्ये सगळ्यामध्ये तुला ब्रह्म अनुभवायला येत आहे. ते कसं येत आहे? सद्रूपाने येत आहे. सद्रूपाने येत आहे म्हणजे काय होत आहे या स्वरूपात येत आहे. विश्व हे ब्रह्माच्या प्रतीतीचा प्रवाह आहे असं म्हटलंय. विश्व म्हणजे हे नाना जे पदार्थ दिसतात ते. जगात जे काही आहे ते यच्चयावत. आपल्याला जाणवत आहे म्हणजे का जाणवत आहे? ते आहे म्हणून जाणवत आहे. ते सद्रूप आहे म्हणून ते आहे. चिद्रूप आहे म्हणून मला ज्ञान होत आहे त्याचं. म्हणजे ते ब्रह्मरूप आहे हे बरोबर आहे. सद्रूप चिद्रूप असल्यामुळे मला ते कळताय आहे म्हणून मला कळताय. हा ब्रह्माच्या प्रतीतीचा प्रवाह आहे. आता मोबाईल दिसतोय, नंतर टेबल दिसत आहे. सगळा हा जो प्रवाह आहे, प्रत्येक गोष्ट आहे रूपाने आहे. मी आहे, मोबाईल आहे, टेबल आहे, वाटी आहे, भांड आहे, तांब्या आहे, पेन्सिल आहे, पुस्तक आहे. प्रत्येक गोष्ट आहे आहे आहे. ही जी आहेपणा आहे, हा आलाय तो ब्रह्माकडनं आलेला आहे. ब्रह्म आहे, सद्रूपानी आहे म्हणून ह्या जगाचा भास होत आहे. रज्जू आहे म्हणून सर्प आहे असं वाटतंय. रज्जूच नसती मुळात तर सर्प कसा भास झाला असता? ब्रह्म आहे म्हणून मला सगळं विश्व दिसतंय. आपण पूर्वी मला वाटतं बघितलं होतं की देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहले असती केवळ माझ्या चिठाई. भगवंतांच्या मुखात ह्याच्या ज्ञानेश्वरीतला ओवी आहे की सगळं जग जे आहे ते माझीच उपासना करत आहे. खरंय का हे? आपण उपासना सगळे भगवंताची त्याचीच एकाची करतो का? आता परदेशातले लोक, भारतातले सुद्धा कितीतरी लोक भगवंताची उपासना करतात का? नाही करत. पण तरी पण भगवंत म्हणतात की सगळे माझीच उपासना अखंड करतात. असं का म्हणतात? कारण प्रत्येकाला ज्ञान हवं असतं. मी असायला हवे असते. आनंद हवा असतो. तेच भगवंताचं रूप आहे, सच्चिदानंद रूप. म्हणजे आपण सगळेजण सच्चित आनंदाच्या मागे असतो. मी असावं, मला कळावं, मला आनंद मिळावा. म्हणून आपण सगळे कायम त्याचीच उपासना करत असतो. ते इथे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे किंवा ज्ञानदेवानी ते वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. तिथे सगळ्या अवस्थांमध्ये आहे हे एकच आहे. ज्ञान होणं एकच आहे. आपण पाहिलं होतं पंचदशीच्या तत्वविवेकात तो विचार आपण एवढ्यातच कधीतरी केलेला आहे की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं. प्रत्येक काळात आपल्याला ज्ञानच होतं. भिन्न वस्तू असल्या तरी ज्ञान एकच असतं. काळ वेगळा असला तरी ज्ञान एकच असतं. त्याच्यात भेद नाहीये. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदते. प्रत्येक होणाऱ्या बोधामागे ते तत्व आहे, ज्ञानरूप तत्व आहे.
आणि ते तुला आता कळायला लागलेलं आहे. शिष्याला सद्गुरू म्हणतायत की सगळ्या अवस्थांमध्ये ह्या विश्वामध्ये ब्रह्माच्या प्रतीतीचा प्रवाह आहे. प्रवाह रूपाने आहेत. प्रतीती आपल्याला वेगवेगळ्या वस्तू जरी दिसल्या तरी प्रतीती ज्ञान हे तेच आहे, तो प्रवाह आहे. म्हणून सगळीकडे ते ब्रह्मच व्यापून आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असं ब्रह्मच सगळीकडे व्यापून आहे, कुठे नाहीये. आकाश सुद्धा, मी आकाशाकडे अशी बघायला लागले. आकाशाकडे मी जेव्हा बघते तेव्हा आकाश विषय होतो, जरी पोकळी म्हणून असलं ते, तरी देखील आकाश हा विषय होतो. एरवी आपण आकाशाकडे बघत नाही. आकाशाकडे बघतो म्हणजे पोकळीकडे आपण वेगळेपणाने बघत बसत नाही. आता माझ्यात आणखी मोबाईलमध्ये आकाशच आहे, मी ते आकाश बघत नाहीये, पण त्याच्याकडे वेगळेपणाने बघायला लागले तर मला ते आकाश वेगळेपणाने कळतं. म्हणजे मला त्याचं सुद्धा ज्ञान होतं, ते आहे म्हणून मला ज्ञान होतं. सगळीकडनं हे जग जे आहे ते असं व्यापून आहे, ब्रह्म व्यापून आहे. प्रत्येक गोष्ट आहे म्हणून आपण बघतो, त्या आहेपणात ब्रह्मच व्यापून आहे. त्या चिद्रूपात ब्रह्मच व्यापून आहे, त्याच्याहून वेगळं काहीही नाहीये. ज्याची ही अशी आत्मदृष्टी म्हणूया किंवा ज्ञानदृष्टी ही जागी झालेली आहे, तर त्याला दुसरं काही दिसणार आहे का? नाही. मग राग, द्वेष, मत्सर हे काहीतरी येणार आहेत का? नाही. सगळीकडे फक्त ब्रह्म आहे. मी पण ब्रह्म आहे. ब्रह्माने ब्रह्माचा द्वेष करायचा का? काहीही तिथे राहणार नाहीये. जोपर्यंत विवेक हा जागृत नसतो, जोपर्यंत हे सगळं सत्य वाटत असतं, तोपर्यंत हे राग, द्वेष, रंग वेगवेगळे, आकार वेगवेगळे, हे सगळं कळत असतं आणि ते खरं वाटत असतं. पण ज्या वेळेस ब्रह्मनिष्ठ व्हायला होतं, म्हणजे सगळीकडे फक्त ब्रह्म आहे हे ज्ञान होतं, तर अशा व्यक्तीच्या म्हणूया किंवा अशा महात्म्याच्या बुद्धीत ब्रह्माहून दुसरं काही दिसतं का जगात? सगळीकडे सगळ्याच्या मागे केवळ ब्रह्म आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म हा अनुभवाचा विषय. म्हणजे याचा अर्थ ज्ञानाला सगळीकडे ब्रह्मच असं दिसतं का? मोबाईल आहे कळत नाही का? कळतं ना. पण त्याच्या मागे ब्रह्म आहे हे ज्ञान असतं. व्यवहारातल्या वस्तूंचा व्यवहारासारखाच उपयोग करेल, त्याच्यात जसा करायचा तसाच करेल, पण सगळ्याच्या मागे ते तत्व आहे हे त्याला कळेल. हा आहे पण आहे, तो प्रवाह रूपाने प्रत्येक गोष्टीत आहे. ज्ञान होत आहे प्रवाह रूपाने, ते प्रत्येक गोष्टीत आहे. ज्ञानाचा प्रवाह चालू आहे. इथे हे एकेका गोष्टीचा प्रवाह चालू आहे, पण सगळीकडे आहे पण आहे, सगळीकडे ज्ञान होणार आहे. आनंद मिळतो. जो ब्रह्मज्ञ असतो तर त्याला, सामान्य लोक त्याला दुःख म्हणतील, पण त्याला त्याच्यापासून दुःख नाही होणार, कारण ते आनंद रूपता तिथे आहे. त्याच्या दृष्टीने ब्रह्म येते. वरवर मनाला एखाद वेळे वाटेल, पण आतला शांती, समाधान, तृप्ती, आनंद तो त्याचा ढळणार नाहीये, कारण तो ब्रह्म झालेला आहे. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी, अशी त्याची अवस्था झालेली असते. म्हणून असा जो तत्ववेत्ता असतो, तत्ववेत्ता म्हणजे केवळ परोक्ष ज्ञान नाही, शाब्दिक ज्ञान नाही, ज्याला तसा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, असा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, त्याच्यासाठी संपूर्ण जे विश्व आहे ते एखाद्या छान बागेसारखं म्हणूया, विहाराचं स्थान म्हटलंय इथे, क्रीडेचं स्थान आहे ते.
कारण सगळीकडे जे आहे ते ईश्वराची क्रीडा आहे, लीला आहे. कसं मजा चाललेली आहे. कौतुक कुठं येणार नाही तर संचिताचे तिथनं येतं की जे आहे तर ते सगळं किती ईश्वराने कशा पद्धतीने रचलेलं आहे. ईश्वर जरी माईक असला तरी देखील तो उपास्यच आहे ना शेवटी. त्याच्याच कृपेने ज्ञान झालेलं आहे ना. म्हणून ईश्वराला कधीही ब्रह्म व्यक्ते खाली टाकत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगळं जे आहे ते ईश्वर सुद्धा ब्रह्मच आहे. मग ब्रह्मच ईश्वर रूपाने हे सगळं करताय. ह्या पद्धतीने मग ते तो विचार जो असतो तो ह्या पद्धतीने मग जातो की ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीये. ईश्वर पण ब्रह्मच आहे. मग ईश्वर रूपाने ब्रह्माचा नमस्कार करायचा. मी ब्रह्मच आहे मान्य आहे, पण मी वेगळेपणा स्वीकारलेला आहे. वेगळेपणा स्वीकारून मी मलाच नमस्कार करते. मानव द्वैत आहे तिथे. नाटक चाललेलं आहे. खेळा ऐसा प्रपंच मानावा असं का म्हटलेलं आहे? यासाठी म्हटलेलं आहे की खेळात जसं मुलं चुरमुरे म्हणा, शेंगदाणे म्हणा असं काहीतरी घेतात, आणखीन तोच भात असतो, तोच चहा असतो, तीच भाजी असते, सगळं तेच असतं. आणि आपण एका चुरमुऱ्याला दुसरा चुरमुरा लावतो. बघ मी भाजी लावते भाताला, आणखीन जेवतो. म्हणजे तो खेळच चाललेला आहे ना. असा खेळ सतत चाललेला असतो तिथे. सगळीकडे बघण्याची जी दृष्टी आहे, खेळा ऐसा प्रपंच मानावा, म्हणजे या पद्धतीने तो खेळासारखा होऊन जातो. तिथे ते अं आनंद घेत असतात ह्या विश्वाचा. म्हणून सगळीकडे फक्त ब्रह्म आहे हा त्यांचा निश्चय असतो. ब्रह्म कधीही डोळ्यांना दिसणार नाहीये. दिसणारे जगच, पण त्या जगाच्या मागे अधिष्ठानावरती त्यांची नजर असते. ज्याला सोनाराची दृष्टी म्हणतात, तशा पद्धतीने सोनाराची दृष्टी डिझाईन वरती कमी असते. त्याची दृष्टी कस कसा आहे, किती वजन आहे, या सगळ्यावरती असते. भेसळ किती आहे, मग तापवायचं आहे, ते दूर करायचं आहे. तसं आपल्याला तापवून दुःख देऊन तापवतात, आपल्यातली भेसळ दूर करतात, आणि मग आपलं स्वच्छ रूप प्रकट होते. जेव्हा दुःख येतात ना, तर तेव्हा त्याच्यातनं आपण खूप शिकत जातो. वैराग्य आपल्याला येतं. म्हणून ते आपल्यातला हिणकस भाग दूर करणार आहे असं समजून चालावं आणि तेवढं बघून घ्यायचं. त्याच्यातनं आपल्याला शिकता येतं खूप. पुढे श्री गुरु म्हणतात की कस्ताम परानंद रसानुभूतीम उत्सृज्य शून्येषु रमयेत विद्वान चंद्रे महाक्लादिनी महाल्लादिनी महाल्लादिनी दीप्यमाने चित्रेन्दुम आलोकयितुम कैच्छेत. क कोण? विद्वान. कुठला विद्वान? विवेकी. त्या परानंद रसानुभूती उत्सृज्य, त्या अत्यंत आनंद सारभूत रसरूप असा जो आत्मानंद आहे, आत्मानंदाचा अनुभव आहे, त्याला सोडून शून्येषु रमेत, ह्या कल्पित प्रत्यक्षात नसलेल्या अशा विषयांच्या ठिकाणी कशाला तो रमेल तिथे? कशाला आसक्त होईल? कशाला त्यांच्या मागे लागेल? किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. श्रुती विचारते, कसली इच्छा करणार आहे? कशाला आसक्ती राहणार आहे त्याला? राहणारच नाहीये विषयांच्या ठिकाणी, कारण विषय येणारे जाणारे. शाश्वत जो आहे तो ब्रह्मानंद आहे.
तिथे जर का एकदा रमलं, तिथे एकदा जर का मन चिकटलं, की ते दूर होणार आहे कशाला. त्याला ते लालचावतं, चटावतं त्या आनंदाला, आणि तिथेच अडकतं मग. कल्पित कधीतरी मिळतील असल्या ह्याच्यात ते जात नाही मागे. उदाहरण देत आहेत की अतिशय आनंद देणारा असा चंद्र, आताच कोजागिरी झाली ना, असा हा चंद्र प्रत्यक्ष प्रकाशमान दिसतोय. मग त्याच्याकडे पाहणं सोडून चित्रातला चंद्र पाहायला जाऊ का आपण? प्रत्यक्ष इतका सुंदर चंद्र दिसतो, इतकं छान चांदणं आहे, त्याचा आनंद घ्यायचा सोडून चित्रातला पण बघायला जाऊ? शक्यच नाहीये. समोर प्रत्यक्ष चंद्र आहे, महाप्रत्यक्ष चंद्र, त्याचाच आनंद घ्यायचा आहे. आत्मानंद आहे, प्रत्यक्ष आहे, साररूप आहे, सगळ्याच सार आहे तेच. त्याच्या आनंदाच्या अंशाचा आपल्याला विषयानंदातनं अनुभव येत असतो. म्हणजे मूळ सोर्स सोडून कुठून तरी मिळताय तर ते आपण घ्यायला जाऊ का? आपण होलसेल दुकानात जातो किंवा फॅक्टरी आउटलेट मध्ये जातो. का जातो? मूळ आहे तर तिथनं आपल्याला चांगलं मिळेल, जरा स्वस्त मिळेल, अशा भावनेने आपण जातो. जे रिटेलर असतात तर त्यांच्याकडे किती जुनं असेल माहित नाही. प्रत्येकाला सोर्स कडे जायला आवडतं. नद्यांचा उगम बघायला का लोक जातात? जे अं, निसर्गाचे हे शोधत असतात, पर्वतांच्या शिखरावरती जातात. का जातात? प्रत्येकाला वरती जायला आवडतं. प्रत्येकाला आपण आहोत त्याच्याहून अधिक चांगलं आवडतं. नद्यांचे उगम, कुठून नदी उगम पावेल? प्रत्येकाला सोर्स पाहायला आवडतो. कोणी नवीन भेटलं की कुठच्या गावचे तुम्ही, विचारतो आपण. म्हणजे मूळ गाव इकडे आहे का तुमचं? कशाला चौकशा हव्यात? पण मुळाकडे जाण्याची ती ओढ आहे आपली. आणि ही मुळाकडे जाण्याची ओढ जी आहे तीच इथे सांगितलेली आहे, की आपलं मूळ जे आहे ते आत्मानंद आहे. तो आत्मरूपाचा साक्षात्कार आहे. मी ब्रह्म आहे, हे ते ज्ञान आहे. सगळीकडे ब्रह्मरूप बघणं हा तो आनंद आहे. जेव्हा असं बघायला लागू तेव्हा कुठेही कसलाही डिपेंडन्स येणार नाही आनंदाच्यासाठी. कोणाचाही मत्सर वाटणार नाही. तुलना येणार आहे कशाला? सगळीकडे जर का मीच आहे, सगळीकडे जर का ईश्वरच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे, काहीही घ्या, सगळं एकच आहे. मग असं असल्यानंतर माझ्या आनंदासाठी मी कोणावरतीही राहणार नाही. आत्मानंद प्रकट आहे. आत्मानंद कुठेही गेलेला नाहीये. तो अखंड प्रकट आहे, फक्त तो मला कळत नाहीये, झाकला गेलाय. अज्ञानाच्यामुळे तो झाकला गेलाय आणि त्यामुळे मला तो कळत नाहीये. तो मला असून देखील समजत नाहीये. घोटाळा आहे तो इथे आहे सगळा. आहे आनंद तिथेच, पण तो झाकला गेला आणि तो कळत नाहीये. तो आता ह्या शिष्याला कळलेला आहे. म्हणून श्री गुरु त्याला कौतुक करतायत की तू सगळीकडे आता हे सारभूत ब्रह्मतत्व बघायला लागलेलं आहे. मग विषयांच्याकडे तुझं लक्ष जाईलच कसं? शक्य नाहीये. उपनिषदात त्याला एक उपमा दिली की हातातला लोण्याचा गोळा टाकून देऊन भाताचे शीताचे कण कोणी चाटत बसणार आहे का? किंवा हातात आलेला अन्न हातात आलेलं टाकून देऊन नुसते हात चाटत बसणार आहे का? नाही, कोणीही शहाणा असं करणार नाहीये. तसा ब्रह्मानंद प्राप्त झालेला त्याच्यापासून दूर जाऊन बारकासारखा विषयातला आनंद कोणी शोधणार आहे का?
कशाला शोधायला जाईल? क इच्छेत. कोणीही शहाणा माणूस चित्रातला चंद्र पाहण्यात रमणार नाही जोपर्यंत त्याला बाहेर खरा चंद्र मिळतोय. खरं चांदणं, शुद्ध शुभ्र चांदणं तिथे त्याला त्याच्या आनंदात तो जाऊ शकतोय. मग चित्रात कितीही चांगलं चित्र असलं तरी कौतुक करेल, पण बाहेर खरा आनंद. कौतुक वाटणार नाही असं अजिबात नाही. चित्रकारांनी किती छान केलंय, खरा प्रकाश वाटतोय अगदी, पण प्रत्यक्षात बघेल तो बाहेर चंद्र, त्याचा आनंद तो घेईल. तसा मूळ जो आनंद आहे, ब्रह्मानंद आहे, तर त्याच्यात जो रमतोय आता, तो कशाला ह्या बाकीच्या पदार्थांची इच्छा करेल? असत पदार्थानुभवेन किंचिन नह्यस्ति तृप्तिर्न च दुःख हानी. तदद्वयानंद रसानुभूत्या तृप्त सुखम तिष्ठ सदात्मनिष्ठया. असत पदार्थांच्या अनुभवाने, असत म्हणजे मिथ्या म्हणूया इथे, कारण असत म्हणता येत नाही त्यांना, त्यांचा भास होतोय. ते जरी वास्तविक भ्रमरूप असले तरी देखील ते दिसतायत ना, म्हणजे मिथ्या आहेत आता. तर त्या अनुभवाने तृप्ती कशी मिळणार आहे? बोलासाची कढी, बोलासाची भात, जेवून या तृप्त कोण होईल? केवळ शब्दांनी म्हटलं आणखी ते जेवण आपण जेवू शकतो का? त्याने तृप्ती येणार आहे का? तसं हे सगळे मिथ्या पदार्थ आहेत, एवढे सगळे त्या मिथ्या पदार्थांच्या अनुभवाने तृप्ती कशी मिळेल? ज्याला ती तृप्ती लाभलेली आहे त्याला. त्या आनंदात रमायला त्याला आवडतं, शांत आवडतं. का? कारण त्या काळात त्याला तो अनुभव परत परत घेता येतो, त्या आनंदात पूर्णपणे डुबून जाता येतं. मग विषयाच्या मध्ये कशाला जाईल तो? त्याची तृप्ती ह्या विषयातनं होणार नाहीये, कारण खरा मूळ काय आहे हे त्याला माहिती आहे. बारीक सारीक गोष्टींनी कशाला तृप्ती होईल? राजाला खजिन्यात प्रचंड द्रव्य आहे, हिरे माणके सगळं आहे, तो 2-4 पैशांच्या मागे लागेल का? तसं होतं. ह्या मिथ्या पदार्थांच्या मुळे जे त्याला सत्य समजतात, आशांचं दुःख तर पूर्ण निवृत्त होतच नाही, आणखीन उलट तृप्ती पण होत नाही त्यांची. आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, कारण मूळ आनंदाचा ठेवा त्यांना मिळालेला नसतो. त्यामुळे मग जगातल्या पदार्थात मधनच आणखीन मग मला पाहिजे, आणखीन मग मला पाहिजे, ह्या भावनेने ते त्याच्या मागे लागतात. पण ज्याला अद्वैत आत्मानंद रसाचा अनुभव, आता आत्मानंद रस, तो आनंदाचा रस कुठला? आत्मानंद म्हणजे मी ब्रह्म आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे, असं अद्वैत. ह्या अद्वैताचा त्याला अनुभव आलाय. त्या अद्वैतात आनंद आहे, आनंद रूपता आहे, मीच आनंद होऊन जाणार आहे. मग अशाने सगळ्या ह्या मिथ्या पदार्थांच्या बाबत निरीच्छ होत. आधी जे आपलं वैराग्य असतं तर ते विवेकाने आणलेलं असतं, दुःखाच्यामुळे आलेलं असतं, विचारांनी आणलेलं आहे. पण आता जे वैराग्य येतं ते विषयातनं खरं सुख मिळणार नाहीये, ह्या ज्ञानामुळे येतं, त्या अनुभवामुळे येतं. आता आनंदाचा खरा स्रोत मिळालेला, आनंदाचा सागर मिळालेला आहे. मग बारीक सारीक डबक्यातल्या पाण्याकडे कोण जाणार आहे? अजिबात जाणार नाहीये. त्या आनंदाच्या सागरातच तो राहणार आहे. म्हणून तो पूर्ण निरीच्छ होतो. इच्छा करताना दिसली तरी देखील त्या प्रारब्ध योगाने असतात, हे लक्षात घ्यायचं. नाहीतर असं ताबडतोब मनात येईल की जीवनमुक्तांना देखील इच्छा होते असं दिसतंय. ती इच्छा जी असते ती वरवरची असते, ती देहाची असते, प्रारब्धाची असते.
ते नाही मिळालं तरी त्यांना काही त्याचं वाटत नाही. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे, काहीही त्यांना त्याचा फरक पडत नाही. आपण जे असतो आपल्याला त्यांनी फरक पडतो. आपल्याला ताबडतोब मिळालं नाही तर दुःख होतं, मला अजून पाहिजे, आत्ता पाहिजे, असंच पाहिजे, हे सगळं आपलं चालतं. तसं त्यांचं काहीही चालत नाही. प्रारब्धात असतं तर ते आनंदाने स्वीकारतात, नसतं त्याच्याबद्दल त्यांना काहीही खंत नसते. हातात आलेलं गेलं तरी देखील त्यांना काही वाटत नाही, कारण देह प्रारब्धावरी टाकीला. असं असल्यामुळे ते पूर्ण निरीक्ष होऊन गेलेले असते. अखंड आनंदात असल्यामुळे वेगळ्या आनंदाची त्यांना अपेक्षा नसते. म्हणून जीव आणि ब्रह्म हे एक आहेत, सद्रूप ब्रह्माहून. प्रत्येगात्मा वेगळा नाहीये, ब्रह्मसद्रूप आहे. प्रत्येगात्मा म्हणजे प्रत्येक म्हणजे आतमधला, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये जे आत्मरूपाने ब्रह्मतत्व आहे, ते बाहेरच्या ब्रह्मतत्वाहून वेगळं आहे का? घरातलं आकाश आणखी बाहेरचं आकाश फरक आहे का? काहीही फरक नाहीये. ही ज्ञाननिष्ठा त्यांना आलेली असते. सदा आत्मनिष्ठया म्हणून म्हटलेलं आहे. आणि तिष्ठ अज्ञार्थ शब्द आहे. श्री गुरु सांगतायत की असा निरीच्छ होतो त्या अद्वैताच्या आत्मानंदाच्या रसाच्या अनुभवाने पूर्ण निरीच्छ होऊन जीव आणि ब्रह्म हे एकच आहे ही निष्ठा ठेव. तुला आता हे प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे, तो ढळून देऊ नकोस. तो निश्चय तुझा कायम ठेव. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान जे म्हटलेलं आहे माऊलींनी, ते ह्या दृष्टीने म्हटलंय, ते दृढ व्हायला लागतं. इथे ठेवायला सांगतायत ते श्री गुरु शिष्याला तसं ठेवायला सांगतायत. ज्ञाननिष्ठा सांभाळायला सांगतायत. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण. तू ब्रह्म, तुला ते कळलेलं आहे, पण आता ते निष्ठा ठेव तशी. तो विचार कायम ठेव. पुन्हा जगाच्या गोंधळात सापडू नकोस. परत हे तुझं स्वरूप विसरू नकोस. इतकं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा घसरायचा संभव असतो. ते दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष व्हायला लागतं. अपरोक्ष ज्ञान शिष्याला झालाय, ते अपरिवर्तनीय आणि दृढ व्हायला लागतं. त्याच्यासाठी हा विचार कायम ठेवायला लागतो. आणि सद्गुरु सांगतायत की ही ज्ञाननिष्ठा सांभाळतो. ब्रह्म आणखीन आत्मा हे एकरूप आहे. ही ज्ञाननिष्ठा आता तू सांभाळ. सदा सदा सांभाळ. सदात्मनिष्ठया तिष्ठ तृप्त सन. पूर्णपणे तृप्त होऊन अत्यंत सुखात असा राहा तू. विक्षेप कुठलाही या बाबतीत होऊन देऊ नको, म्हणजे मन इकडे तिकडे भरकटू देऊ नको. हे जे आता सांगितलेलं आहे तर ते पूर्ण सांभाळ. आणि हे सांभाळून तू कायम राहा, म्हणजे ब्रह्मनिष्ठ होऊन राहा, ब्रह्मरूप होऊन राहा. विक्षेप येतील, जगातले विक्षेप तर आहेतच, पण ते सगळे ब्रह्मरूप आहेत ही दृष्टी तुझी ढळून देऊ नकोस. सगळीकडे केवळ ब्रह्म आहे, तू ब्रह्मरूप आहेस, हे ज्ञान तुझं जागृत ठेव. आणि हे जागृत ठेवून ते पूर्णपणे दृढ होऊन दे. आणि अशा परिस्थितीत अत्यंत आनंदात तू आत्मनिष्ठ होऊन राहा. असं श्री गुरु आता एक 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 उपदेश करणार आहेत त्याला. हा आपला 525वा झालेला आहे. इथे आज आता आपण थांबूया. शिष्याला उपदेश आहे तो आपण स्वतःला नेहमी लावून घ्यायचा, हे आपलं बोलणं होतच नेहमी. इथे थांबताय.
हरी ओम. नमस्कार तुम्हाला पुन्हा एकदा. ताई, साष्टांग नमस्कार. अगदी तुम्ही शेवटचं जे वाक्य म्हणलात तेच मला डोक्यात आलं, की हे जरी शिष्याला सांगत असतील तरी खूपच साधनाभिमुख विचार करण्यासारखे श्लोक आहेत हे शेवटचे. होय. हम्म. कारण की ती जरी स्थिती जरी गाठली नसली तरी ती कशी आहे हे मोटिवेशन एक मुद्दा एक तो आहे. आणि दुसरा म्हणजे आपले संधी अभ्यास किंवा इतर अभ्यास जे साधनेचे अभ्यास असतात ते अजून लांबावेत अशा अर्थाचे पण विचार येतात हे सगळे श्लोक ऐकल्यानंतर. मोटिवेशन पण आहे, आणखीन सावधगिरीच्या सूचना पण आहेत. आहेत हो, खरंच. शेवटी स्वतःला सगळं लावून घेतल्याशिवाय काहीही उपयोग नसतो. हे सगळं पुस्तकातच राहिलं तर ठीक आहे, ते तिथे आहे. आपल्यात काय फरक पडलाय? नक्की. स्वतःला लावून घ्यायचंय सगळं. चंद्राचा चांगले दृष्टिकोन पण छान दृष्टांत. होता. चित्रातले चंद्र पाहत राहतो. बाहेर चंद्र असताना सुद्धा स्पष्ट शांत. ठीक आहे. ओके. मी पुन्हा नमस्कार करतो आणि शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारीश सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.